रावसाहेब दानवे यांच्याकडे विकासाचे कोणतेच मुद्दे नसून मागील 25 वर्षात जिल्ह्यामध्ये विकासाचे कुठलेही कामं झाले नसल्याची टीका डॉक्टर तानाजी भोजने यांनी दानवे यांच्यावर केली। ओबीसी बहुजन पार्टीकडून जालना लोकसभेची उमेदवारी डॉक्टर तानाजी भोजने यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज जालन्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला। तेव्हा ते म्हणाले की आमच्या पार्टीचा उगमच अंबडच्या ऐतिहासिक सभेमधून झाला असून 17 नोव्हेंबर रोजीच आम्ही जिंकलो आहोत। तसेच आमचा पहिला खासदार हा जालना लोकसभेमधून निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत 4 जून फक्त औपचारिकता असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय। मी एक उच्च शिक्षित तरुण आहे आणि दानवे साहेबांचं वय बघता दानवे साहेब सरकारी नोकरीतून 2दा रिटायर झाले असते आणि दानवे साहेबांकडे विकासाची कोणतेच विजन नाही आहे की जालन्यासारखा वैविध्यपूर्ण असा असलेला हा जालना लोकसभा मतदारसंघ की याच्यामध्ये तुम्हाला मंदिरं भेटतील, स्टील इंडस्ट्रीसारखे इनोव्हेटिव्ह आयडियाज भेटतील, पण याच्यावर विकासाचं काही काम मागच्या 25 वर्षात झालेलं नाही आहे। आणि माझं असं म्हणणं आहे की जालन्यामध्ये एक मेगा फूड पार्क असायला पाहिजे, एक IT पार्क असायला पाहिजे, इथले जे जामवंताचं मंदिर आहे ते सुद्धा टुरिझमसाठी चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं पाहिजे आणि ह्या मुद्द्यांवर मी लढणार आहे। आणि आमच्या पार्टीचा जो अजेंडा आहे की ओबीसी बहुजन पार्टी, आमच्या पार्टीचा उगमच अंबडच्या ऐतिहासिक सभेतून झालेला आहे आणि ती सभा जर तुम्ही बघितली तर 17 नोव्हेंबर या दिवशीच आम्ही जिंकलेलो आहे आणि पहिला खासदार आमचा जालना लोकसभेतून येणार आहे। 4 जून फक्त नावाला आहे, त्याचं फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे।